हॅलो फ्रेंड्स, तर आज मी काय बनवणार आहे तुम्हालाच ते समजलेलंच असेल. तर इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. अगदी स्वच्छ करून 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 टोमॅटो, 3-4 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता इथे मी वरण बनवण्यासाठी डाळ टाकलेली आहे पाण्यामध्ये आणि कुकरलाच लावून घेणार आहे. त्याच्यामध्ये 1 टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या, परत नंतर हळद आणि थोडंसं तेल टाकून छान असं 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. अगदी तुम्ही इथं पाहू शकता की डाळ आपली छान अशी वरणाची अगदी गाळ झालेली आहे. त्याच्यानंतर मी इथे फोडणी देण्यासाठी मी इथे कोथिंबीर, परत कढीपत्ता आणि लसूण चेचून घेतलेला आहे. तर कधीही मी फोडणी देताना लसूण असं चेचूनच टाकते. मिक्सरला ग्राइंडर करून घेत नाही. तर त्याच्याने ना आपली फोडणी पण छान होते आणि वरणालाही टेस्ट येते. त्याच्यामुळे मी इथे ना जिरे, मोहरी, परत कढीपत्ता, कोथिंबीर, परत हळद आणि हिंग. तर मी कोथिंबीर ना कधीही मी वरणामध्ये ना अशी तेलामध्येच टाकते. त्याच्याने खमंगही वास येतो आणि फोडणी पण आपली छान लागते आणि वरणही मस्त होतं. तर त्याच्यानंतर थोडंसं मी घट्ट होतं म्हणून पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यासोबतच मी इथे कोथिंबीर आणि मीठ टाकून छान असे आपले वरण उकळी आलेली आहे. तर मस्त असं आपलं वरणही झालेलं आहे. त्याच्यासोबतच ना इथे मी भात बनवण्यासाठी आपलं राशनचा तांदूळ वापरलेला आहे. तो चिकट होतो त्याच्यामुळे छान लागतं वरण भात. तर तर आता इथे आपलं वरण भातही छान झालेलं आहे. त्याच्यासोबतच मी इथे राजमा पण घेतलेला आहे थोडासा. तर तुम्हाला जर राजमाची रेसिपी पाहायची असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तोही व्हिडिओ टाकेन. तर असं काय आपलं जेवणाचं होतं आणि त्याच्यासोबतच मला स्वच्छताही करायची होती. आता दिवाळी नुकतीच जवळ आलेली होती. त्याच्यामुळे मी ते झाडून वगैरे घेतले. रूम परत नंतर लादी वगैरे पुसून घेतलेले आहेत. खिडक्यांची ही क्लिनिंग वगैरे करून घेतलेली आहे. तर असा काही माझा आजचा दिवस होता. तर पुन्हा असं आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बाय.